शेतकरी मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यश मेहर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपल्याबरोबर मी शेपू पिकवणारे जे शेतकरी ते आपल्याबरोबर आहेत. तर आपण त्यांना विचारूया त्यांना कशा पद्धतीने त्यांनी शेपू पिकवली. आपलं नाव सांगा. आकाश संतोष सर. गाव कुठलं? गुंजावाडी. गुंजरावाडीचे. किती शेपू आणले आज तुम्ही? आज 1250. 1250. अजून शेतात आहे का? अजून आहे पण 5-6 दिवस. 5-6 दिवस आहे. म्हणजे याच्याबरोबर जी वेगळी ती एकच आहे नाही? नाही वेगळी ती वेगळी आहे का? बरं आता मला सांगा, तुम्ही जे आता शेपू पिकवली त्याला आज बाजारभाव लागला आहे त्याबाबत खुश आहे का तुम्ही? बाजार भाव तसा ॲव्हरेज आहे. ठीक यावरी लागला आहे ॲव्हरेज म्हणजे लाज जास्त व्हायला पाहिजे होता, 2000 पर्यंत जायला पाहिजे होता. 2000 पर्यंत पाहिजे. पण जर कमी झाला आज, काही कमी जास्त होत असते बरोबर ना? बरोबर. तर मला सांगा, तुम्ही ही जे सुरुवातीला बी किती टाकलं होतं? ही 8 किलो आहे. 8 किलो टाकलं होतं. त्यामुळे जरा काही उतार कमी झाला उतार कमी झाला. म्हणजे 8 किलोला जास्त व्हायला पाहिजे होती. हां, जास्त व्हायला. तर त्याच्यानंतर हे तुम्ही बी टाकल्यानंतर त्याच्यानंतर ते पेरलं फोकलं कसं केलं? पेरलं त्यानंतर पाण्याचं नियोजन कसं केलं? रेन पाईप. सगळं रेन पाईपच, पाटपाणी काही नाही, नाही पाटपाणी. सगळं रेन पाईपच. आणि रेन पाईपचे पाणी तुम्ही कसं दिवसात यायचं का दिवसाआड कसं आहे खरं? आता उताराच्या टायमाला पहिल्यांदा चांगलंच पाणी द्यायला लागतं. हां त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग 2 दिवसाआड दिवसाआड द्यायचं. पाणी द्यायला लागतं. बरं आता मध्ये पाऊस वगैरे झाला का? आता ताप जास्त पडली तर आता दररोज पाणी द्यायला लागतं. आणि पाऊस कसा? आता पाऊस झाला तर कसा? पाऊस झाल्यामुळे जरा थोडा प्रॉब्लेम आला. लूज पडला ना थोडा? पडला गड्डा. आता मला आता हां गबाळ पण कमी जास्त होतं. गवत जास्त उगलं. तर ते आता हे झालं आपल्या पाण्याचं नियोजन. त्याच्यानंतर खताचं नियोजन कसं केलं? काय पहिल्यांदा युरिया 17-18 दिवसानंतर पहिल्यांदा युरिया टाकला. हां त्यानंतर 30व्या दिवशी 24 हां मध्ये 2-3 स्प्रे झाले. हां. आणि स्प्रेमध्ये कुठले स्प्रे मारले? पहिल्या स्प्रेमध्ये आपण 28-28 बायोविटा टाकतो. हां एक साप पावडर. हां. ते बायोटा कायसाठी वापरतात? बायोविटा म्हणजे पहिल्या स्टेजसाठी ग्रोथ वगैरेसाठी चांगली गोष्ट. ग्रोथसाठी बायोटा वापरतात. ग्रोथ वगैरेसाठी थोडंसं त्याच्यामध्ये हां हे असते. बरं पुढचं त्याच्यानंतर दुसरी कुठली फवारणी केली अजून? दुसऱ्या फवारणीला आपण कराटे घेतलं. हां त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट टाकलं. हां. कराटे मायक्रोन्यूट्रिएंट एक अँट्रोपॉल. हां. ते कायसाठी वापरतात? कराटे म्हणजे आपण कीटकनाशकसाठी वापरलं, थोडी चकाकी वगैरेसाठी. हां. मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे थोडी हिरवगार. हिरवळ राहण्यासाठी वापरलं. हां त्याच्यामध्ये परत एकदा बायोविटाच घेतलं. बरोबर. किती दिवसानंतर केलं ते? ती पहिली फवारणी आपण 18 दिवसावर, नंतरची फवारणी 26व्या दिवशी. 26. हां तिसरी फवारणी आपण काढली जवळजवळ 35व्या दिवशी. 35. आपले किती दिवसात काढायला लागले शेपू? ती जवळजवळ आता 46व्या दिवशी. बरं अजून काही शेपू आहे का शेतात? अजून आहे शेपू. किती असेल ती? ती थोडी 4 किलोची. 4 किलोची. ही किती गुंठे होती? ती आपली 8 गुंठे. 8 गुंठे होती. 8 नाही सॉरी 10 गुंठे. 10 गुंठ्यामध्ये किती? 8 किलो टाकली. बरं आता जी आता हाई टाकलेली शेतामध्ये ती किती किलोची? ती आता 4 किलोची. आणि किती गुंठ्यात आहे ती? ती आहे 5 गुंठे. किती जुडा निघाला असा अंदाज आहे? ती आता जडीतावर डिपेंड आहे. आता तरी अंदाज, तुमचा अंदाज काय आहे? अंदाज तरी एवढंच निघाल 1200. 1200 निघाला पाहिजे. कमी निघाल. बरं आज जो बाजारभाव झाला आहे हा तुम्हाला सांगतो 1401 रुपये 100 जुड्यांना बाजारभाव झाला आहे. तर थोडीशी शेतकऱ्याची अपेक्षा होती जास्त व्हावा, पण आता कसं लिलाव पद्धत असल्यामुळे लिलाव जे होतो तो बाजार फिक्स होत असतो. तर आता पुढचं काय, ही जी आता शेपू निघली तुमची अजून ते 6 किलोची, ती निघल्यानंतर कुठलं नियोजन आहे परत काय? ती मका लावली होती आता. मक्यात केली होती. हा, मका. मग मक्यात गेले तिचं आता पुढचं परत काय नियोजन नाही का आता काय करायचं? सध्या मकाने गेल्या होती पुढे. पक्का निघलंच काय धना आम्ही ती कुठलं काय करणार? तिथे ऊसच लावायचा. ऊस लावायचं चालू आहे. चालेल धन्यवाद. शेतकरी मित्रांनो आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहे, त्यांनी धना आणला होता, एकदम गावठी धना आहे. तर आपलं नाव काय? माझं मयूर कान थोडं गाव कुठलं? शिरोली बुद्रुक. किती धना आणला तुम्ही आज? मी 2,500 काढी आणि 1000 आणली होती. 2,500 जोडी माझी 1000. अजून शेतात आहे का शिल्लक? आहे ना. तर कुठल्या जातीचा होता? आंध्रा गोल्ड. आंध्रा गोल्ड होता. आता मला हा आंध्रा गोल्ड तुम्ही पिकवला तर त्याला आज बाजारभाव काय झाला तुम्हाला काय सांगता येईल का? बाजार झाला 1717 रुपये बाजारभाव झालेला आहे त्यांना. हे बघा शेतकरी मित्रांनो, त्यांना 1717 रुपये बाजारभाव झाला आहे. तर ते तुम्ही काय बाजारभाव कसे समाधानी का? नाही. मग काय समजा मग काय बाजारभाव व्हायला पाहिजे होता? बाजार कम से कम 4-5 हजार रुपये. पण आता पद्धती असल्यामुळे ते आज जरा कमी झाला. ओके. असं आता झालं पावसाने जरा थोडं वातावरण चेंज केलं. हां पावसाने थोडा डॅमेज झाला दाना. हा थोडा लूज झाला. जर कडक काडी असेल तर बरोबर झाला असं एवढा कडे काडी असेल तर चांगले मला चांगले बाजारभाव मिळाला होता.
म्हणजे पावसामुळे थोडंसं नुकसानच केलं. हा. तर मला सांगा हा किती किलो टाकला होता तुम्ही? मी 150 किलो दाना टाकला होता. किती? 150. 150. आणि किती एकरा टाकला होता? मी जवळजवळ 2-2.5 एकर दाना टाकला होता. हा. मग आज किती आणलाय मार्केटला? मी आज माझा आहे 2.5-3 हजार. आजही. आणि शेतात किती शिल्लक आहे अजून? शेतात आज निघन एवढाच. एवढाच निघल. म्हणजे अजून 2 गाड्या भरतील, 2 दिवस 2 निघलच ना. निघन. मग आता तो पण उद्या येणार का परवा घेऊन येणार आहे? उद्या घेऊन येणार. उद्या घेऊन येणार. मग त्याला काय अपेक्षा आहे तुमच्या बाजारभावाची? पैसे काय नाही, थोडे बाजारभाव वाढले पाहिजे. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायला पाहिजे. रुपये भेटले पाहिजे शेतकरी. बरोबर. आता तुम्ही हे जे धना पेरला होता का फोकला होता? पेरला होता. पेरला होता. आणि साधारणतः पेरल्यानंतर पाण्याचं नियोजन कसं केलं होतं? पाण्याचं नियोजन मी पाट पाणी रेन पाईप कसं केलं होतं? हा, माझं पाट पाणी पण होतं आणि रेन पाईप पण होतं. कसं पाणी देताना तुम्ही कसे दिवसाआड कसं देतो नाही, का मी 3-4 तास दिवसाला पाणी देतो रेन पाईपनी? रेन पाईपनी. हा. आणि 2-3 दिवसांनी मी फ्लडिंगने भरतो. फ्लडिंग पण भरत होते. बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्ही आता खताचं नियोजन कसं केलं? मी एक 20-25 दिवसाचा दाना झाला, म्हणजे 20 दिवसाचा 4-5 पाण्या दिवसाला आला. हा. त्याच्यानंतर मी 24 टाकलं होतं. 24 टाकलं. हा. त्याच्यानंतर परत त्याच्यानंतर मी काय दिलं नाही. मी फवारणी वगैरे. फवारणी कुठली कुठली केली? आता फवारणी जर सांगायचं ठरलं तुम्हाला, मी बुरशीनाशक भारी वापरली. हा. बुरशीनाशक जर म्हणायचं तुम्हाला सांगतो, M45 वगैरे हा. रोको फ्लडिंगने दिलं, हा. वगैरे दिलं हा. होतं. त्याच्यानंतर आपलं टॉनिक वगैरे फवारणी केली होती. फवारणी मारवरती. आमचे मार्गदर्शक जर नाव घेऊ शकतो का? हा, घ्या. आमचे मार्गदर्शक बाबू मेजरवाले हा. जुन्नर. हा. त्यांनी दिलं तुम्हाला सहकार्य आम्हाला होतं. सल्लागार होते. त्यांच्या सल्ल्याने तुम्ही फवारणी वगैरे केल्या? फवारणी वगैरे त्यांचं म्हणजे स्वतःचं औषध दुकान आहे. हा. त्यांच्या सल्ल्याने आम्हाला त्याच्यामुळे फायटर दाना आला. पण पावसामुळे थोड्या लूज काडी पडली. त्याच्यामुळे थोडासा फायटर दाना काळोखी कमी झाली. असे बघा, हे असं आहे. असं दाना आहे. बरोबर. तर आता मला सांगा, आता तुमचं हे दाना निघाल्यानंतर तुम्ही परत नियोजन काय, कुठल्या दाना मी ती करायचं का कुठलं नियोजन करायचं आहे? नाही, आता मी टोमॅटो लावणार आहे. हां हां. म्हणजे तुमचं टोमॅटोचं नियोजन आहे पुढं. बरं, चालेल. धन्यवाद. आंध्रा गोल्ड बीड होतं तुमचं गाव का? गावाचं नाव? हां. ओतूरचे आहेत तुम्ही? पांगरी ओतूरचे आहेत. पांगरी माताचे आहेत. नाव काय तुमचं पूर्ण? थोडं मोठे मला ना. रवींद्र अनंत बटवल तुमचा. तर आज जण आणला तो किती जोडा आणलाय? 1400 जोडा आणलाय. हे जरा आता जोडी अशी मोठी. हे बघा शेतकरी मित्रांनो, असा मोठा गड्डा आहे त्यांना. आणि त्यांना आज बाजारभाव हा 1851 रुपये. 100 जोड्यांना 1851 रुपये. आणि एक दुसऱ्याला 1717 असा बाजारभाव त्यांना झालेला आहे. तर बटवाल म्हणून शेतकरी पांगरी माता उतरूचे. तर आज 14 जोडा आणला. अजून शेतात आहे का शिल्लक? सगळा संपला. किती किलो टाकला तुम्ही? 30 किलो. किती एकरात काय? अर्धा एकरामध्ये 30 किलो टाकला. आणि 1414 जोडा भेटला भरला. थोडं कमी गळी झाले का? नाही, काल होतं ना. काल होतं काय? काल किती आणला होता? काल एवढाच आणला होता. आणि आज एवढा आणलाय. काल काय बाजारभाव झाला? 1450 झाला. आणि आज जरा जास्त झाला. आज बरं झालं थोडं. तुम्ही बाजारभाव समाधानी का? समाधानी नाही. आता एवढं तुमची काय अपेक्षा होती? तरी 25 हां. 22-25 म्हणजे 20-22 पर्यंत आला पाहिजे होता. तर थोडासा कमी झाला. कमी झाला. बरोबर आहे. तर मला आज सांगा, आता हे जे तुम्ही दाना पिकवला, तर सुरुवातीपासून नियोजन जे थोडं ते कसं झालं ते सांगते का? सुरुवातीपासून नियोजन व्यवस्थित ठेवावं लागलं. म्हणजे काय केलं बाबा तुम्ही? पहिले ते कुठलं खत टाकलं? शेणखत होतं का? शेणखत पहिले होतं शेताला. होतं. बरं. त्याच्यानंतर मग तुम्ही फोकलं का पेरलं? नाही, पेरलं. आणि पेरल्यानंतर मग पुढं नंतर खताचं पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी उतरतपर्यंत जरा सतत पाणी लागतं त्याला. पाणी पाट पाणी दिलं का रेन पाईप? नाही, स्प्रिंकलर होता. आणि तुम्ही आता हे उष्णता वगैरे पाऊस झाला, या उष्णतेमध्ये कसा म्हणजे त्यासाठी काय नाही काडी लूज पडली, खालच्या पानांना पिवळं झाला. हां. आदल्या पाऊस प्रिव्हेंटिव्ह म्हणून औषधं फवारली. पावसाने फवारली ती. आता पाण्याचं नियोजन तुम्ही समजलं. पाणी कसं देतो तुम्ही? दिवसाआड देतो? कशी देतो? दिवसाआड पाणी द्यायचे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही खताचं नियोजन कसं केलं? खत स्प्रिंकलरनेच दिलं. फक्त विद्राव्य खतच दिलं. विद्राव्यच खतं दिलं. मग आज खाली तुम्ही काही युरिया वगैरे नाही केला? आणि फवारणी कुठल्या केल्या? फवारणी रेडिओची केली. हां.
रेडो मिल केली. किती दिवसांनी फवारणी केली ती? फवारणी जरा थोडंसं उतरून आलं का हां 17-18 दिवशी फवारणी केली. हां त्याच्यानंतर 8 दिवसात दुसरी फवारणी. 8 दिवसात केली. हां त्याच्यानंतर पुढची नंतर लगेच 4 दिवसातच केली. 4 दिवसात केली. म्हणजे 8 दिवसानंतर 4 दिवसांनी त्याच्यानंतर परत नाही 3च फवारण्या म्हणजे तणनाशकाची सोडून 3 फवारण्या केली. 3 फवारण्या केल्या. फक्त पाऊस येत जर असेल हां. त्याला 3 औषध फवारणी. हां पण आता तुम्हाला ही काळोखी येण्यासाठी वाढवण्यासाठी कुठलं औषध वापरलं काय? हे क्रोविन वापरलं. हां अजून अजून आणि औषधं पण सांगेल तुम्हाला. ते औषध पण फवारणी केली. बरं आता शेतात काही राहिलं नाही ना. आता मग काय कुठलं नियोजन करायचं काय पीक? आता काय नाही, आता शेत मोकळं आहे. नाही पण आता काहीच नाही करायचं का? नाही आता सोयाबीन. सोयाबीन करायचा विचार आहे. बरं आता हे जे बाजारभाव मिळाले हे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बा? नाही आता एवढ्या तीव्र उन्हामध्ये 40-45 डिग्रीच्या तापमानामध्ये माल पिकवायचा. हां त्या मानाने त्या तसा काय मोबदला मिळालेला नाही. म्हणजे गळीत पण कमी होतं आणि बाजारमध्ये गळीत मिळवणं हे शेतकऱ्याच्या हातात आहे. हां बरोबर किंवा त्याचा उतार करणे हे पण आपल्याच हातात आहे. बरोबर. परंतु त्याचा बाजारभाव मिळणं हे काही शेतकऱ्याच्या हातात नाही किंवा निसर्गाचा पाऊस होणं हे काय आपल्या हातात आहे. बरोबर. त्यापासून आपण संरक्षण म्हणून औषधं तर फवारू शकतो. बरं पण एवढ्या तीव्र उन्हामध्ये कष्ट घ्यायचे, रात्रीचं पाणी सोडायचं, शक्यतो त्याला दिवसा उन्हात पाणी सोडायचं नाही. जमीन तापल्यानंतर बरोबर. पहाटे पाणी दिलेलं. हां सकाळी 4:30 हां ते 6च्या आतमध्ये त्या टायमिंगमध्ये पाणी दिलं. हां 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 कारण त्याच्यामुळे काय होतं, जमिनीला थंडावा असतो हां आणि वरून जर पाणी दिलं तर ते गारवा माल व्यवस्थित राहतो. बरोबर. म्हणजे त्याचं पाणी जर दिलं तर त्याच्यावर स्कॉर्चिंग येऊ शकतं हां आणि त्यांना पूर्णपणे खराब होऊ शकतो. बरोबर बरोबर. हा तुमचा गावठी दाना होता ना? हा आंध्राकडे. आंध्रा गोल्डच होता. बरं बरं. म्हणजे तुमची अपेक्षा होती कमीत कमी 2,000 ते 2,500 पर्यंत बाजारभाव मिळाला. पर्यंत द्यायला पण ते मध्ये पावसामुळे थोडंसं काडी लूज झाली आणि बाजारभाव पण त्यामुळे कमी झाले. कमी. आता मध्ये आवक पण जास्त झाली. हां हां हां. आज थोडंसं कमी झालं. आणि आज बरं झालं पण वाढाय पाहिजे. 2,000 पर्यंत आज व्हायला पाहिजे होतं. पर्यंत जरी जायला. बरोबर अपेक्षा होती तुमची. तर मित्रांनो बटवाल आपल्याबरोबर होते. त्यांनी आपल्याला एकदम सविस्तर अशी माहिती सांगितली. तर आपलं धन्यवाद. थँक्यू. तर शेतकरी मित्रांनो आज आपण 3-4 शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती घेतल्यात. तर कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या धाना पिकवला, मेथी पिकवली, त्यानंतर शेपू पिकवली याची माहिती घेतली. तर अशाच पद्धतीने धाना आपला पिकवून आपल्या मार्केटला घेऊन या आणि जास्तीत जास्त क्वालिटीचा माल घेऊन या म्हणजे बाजारभाव मिळत जाईल. तर मित्रांनो आपला लोक भरारी यशमेर हा चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करते वेळी शेजारचे जे बेल घंटीचं बटन आहे ते प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले व्हिडिओ आपल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून स्टेटसला ठेवून शेअर करत जा. कारण घरोघरी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत हे बाजारभाव गेले पाहिजे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना बी सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.